विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा संतप्त पडसाद आता उमटतायत। विद्यार्थ्यांचा आवाज दडपायचा प्रयत्न केला आणि हा तोच प्रकारे आम्ही शांत बसणार नाही असा ठाम निर्धार आता विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला आहे। शिक्षण मंत्री प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली, ठणकावूनच सांगितलंय। दिल्ली पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेले हे सगळे तरुण इथे आता बसलेले आहेत आणि या सगळ्या यांनी आता बघितलं दिल्ली पोलिसांनी याद राखो तुमची देखील लहान मुलं आहेत, तुमच्या मुलांना देखील भविष्य आहे आणि तुम्ही जर देश डुबत असेल तर तुम्ही निकम्मी सरकारला मदत करताय, तुम्ही गुलामी बंद करा अशा प्रकारे त्यांनी पोस्ट लावले आहेत। त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आप कहाँ से आए? पंजाब। पंजाब से। भाई साहब, आप बहुत मारा गया, जिस तरह दिख रहा है, किस तरह से कब घटना हुई, किस तरह से हुआ? कल हुई थी, यहाँ पर खड़ा हुआ था, पुलिस वाले आ गए, उन्होंने लाठीचार्ज कर दी, उसके बाद पता नहीं चला क्या हुआ। और आज भी आप आंदोलन में शामिल हो गए कल? जब तक जान है तब तक रहेंगे यहाँ पर। जब तक जाना तब तक लड़ते रहेंगे? जब तक जान है तब तक रहेंगे। आप कहाँ से आए भाई साहब? बक्सर बिहार। हाँ? बक्सर बिहार। बिहार से। आपको भी कल मारा गया जी। हाँ। ये पैर को काफी लगा हुआ दिख रहा है। पैर को भी लगा है, यहाँ लगा है, कमर में लगा है, पीठ पे लगा है। मारे भी है और घसीट के भी ले गए थे जी। हाँ, जेंट्स को भी तो घसीटे थे, औरतों को भी बाल पकड़ के ले जा रहे थे और औरत को जेंट्स मार रहे थे, बाल पकड़ के घसीट के ले जा रहे थे और धर्म पूछ के मार रहे थे बंदों को। धर्म पूछ के मारने की क्या मतलब है? यहाँ पर धर्म पे थोड़ी ना करना है। हम तो यहाँ प्रोटेस्ट कर रहे हैं शिक्षा के लिए, इसमें धर्म का क्या लेना देना। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का सर, मेरा नाम एमडी ताज है। कहाँ से आए आप? हरियाणा से। हरियाणा से आए। आपको भी यहाँ मारा गया? सर, डंडा मारा था यहाँ डंडे पे। मारा था। सर, आप कहाँ थे उस वक्त? सर मैं जंतर मंतर पे था, उधर पीछे बैरिकेड के उस साइड। हाँ। सर आराम से हम सारी पब्लिक बैठी हुई थी। शांति से आप लोग आंदोलन कर रहे थे? सर हम ना लड़ने की उससे नियत से आए नहीं थे, हम तो अपनी मांग पूरी करने आए थे। तो सर वहाँ पे मतलब बैठे थे, अब पता नहीं पुलिस वाले और मिलिट्री वालों को पता नहीं क्या हुआ, कैसी पावर मिली और एकदम ही सब पे जोरदार लाठी स्टार्ट कर दी। किसी के हाथ टूटे, किसी के पाँव टूटे, किसी का मुंह फूटा, किसी का टांग टूटी। कोई मतलब नहीं भाई, ऐसी सरकार से तो होना अच्छा ना होना। आपके भी दोनों हाथों को मारा गया दिख रहा है? सर बहुत मारा गया हमको। हाँ। नीचे गिर के घसीटा गया और सर में भी डंडे मारे और हाथों पे भी मारे और बोला है मैं पुलिस वालों ने कि तुम एंटी नेशनल हो। भाजप नेते जेपी नड्डा आणि राहुल गांधी यांनी आयएमएल रुग्णालयामध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आहे। पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारामध्ये हे विद्यार्थी जखमी झाले होते आणि या लाठीमारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काही विद्यार्थ्यांना या लाठीमारात गंभीर दुखापतही झालेली आहे। आपण पाहतोय की आता राहुल गांधींनी विचारपूस केलेली आहे। जेपी नड्डा सुद्धा रुग्णालयात गेले होते। जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस केल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी पक्षनेते आणि जेपी नड्डा सुद्धा या ठिकाणी आता रुग्णालयात गेले होते। तर शिवसेना उबाठा पक्षाच्या खासदारांनी जंतर मंतरवर जाऊन दिपकेंची भेट घेतली। यावेळी पोलिसांच्या लाठीचार्जात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचीही त्यांनी विचारपूस केल्याचं बोललं जातं। पोलिसांनी अशा प्रकारे लाठीमार करायला नको हवा होता असं मत त्यांनी व्यक्त केलं आणि विद्यार्थ्यांना अशा अमानुष मारहाण केल्यामुळे ते चुकीचं आहे, अयोग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। हे दृश्य आपण पाहतोय। सावंत, राऊत आणि देसाई सुद्धा दिपकेंच्या भेटीला गेली आणि त्यावेळी अमानुष ज्यांना मारहाण झालेली आहे विद्यार्थ्यांना तशी व्हायला हवी नको होती असंही म्हणणं त्यांनी व्यक्त केलेलं आहे। एकंदर राऊतांनी आज या ठिकाणी दिल्लीत जाऊन जंतर मंतरवर जाऊन दिपकेंची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। कुठल्याही प्रकारची मारहाण त्यांना व्हायला नको हवी होती असं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे। हे अमानुष आहे अशी ही भूमिका त्यांनी यावेळी मांडून दाखवली। शिवसेना ठाकरे गटानं खरं तर पहिल्यापासूनच पाठिंबा आंदोलन दाखवला होता। आंदोलनाच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी इथं राऊत आलेले आहेत, त्यांच्यासोबत सावंत आणि देसाई सुद्धा उपस्थित आहेत। त्यांनी अनेक दिपकेंची भेट घेतली आणि त्याचबरोबर ज्यांना मारहाण झाली आहे अशा विद्यार्थ्यांचीही भेट घेतली आहे। माझ्यासोबत अनिल देसाई आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपण संसदेतून थेट इथे आलेले आहेत, संसदेतून इथे आलेला आहात आणि आता तुम्ही सगळ्या ज्यांना मारहाण झाली त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे। भेट घेतली, खरोखर फार विदारक चित्र आहे। त्या बिचाऱ्याने त्यांची एक मुलगी सापडली, भेटली, ती बिचारी तिचे कपडे फाडले। काल अत्याचार तर अशा रीतीने झाला, लाठीचार्ज, टिअर गॅस, त्यांच्यावर दगड धोंडे सुद्धा। आज हे ऐकून फार गंभीर वातावरण, म्हणजे देशामध्ये लोकशाही आहे की नाही हे वाटतं।
एकीकडे सरकार म्हणते की आम्ही लोकशाही पद्धतीने सगळं हाताळू, सगळं काय करू, पण किती दिवस 22-25 दिवस इथे येतात मुलं आज आणि लोकसभा- काही न होता, काही न करता तुम्ही एका बाजूला अशा प्रकारचा अत्याचार करणार, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही तुमचं काय वाटेल ते बोलणार, हे सरकारला शोभा देत नाही आहे. अंधकारमय भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांना, त्यांच्या आई वडिलांना संपूर्ण देश काय जग बघतंय आणि हे लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी. नाही मग ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांना मारहाण झाली, दिल्ली पोलिसांनी कुठली कारवाई होताना बघत मिळत नाही. अर्थात कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे. त्या पद्धतीचं संपूर्ण विरोधक जे आम्ही आहोत ते सगळे या गोष्टीचा आग्रह धरत आहोत की यांच्यावर कारवाई करा. ज्यांनी अमानुषपणे यांच्यावर लाठीचार्ज केला, अमानुषपणे यांच्याशी वागले, त्यांच्यावर कधी हे होणार? आज हीच जनता उद्या देशाचं भवितव्य आहे म्हणून सरकार म्हणतं, पंतप्रधान म्हणतात. तर पंतप्रधानांनी या गोष्टीवर ताबडतोब तोडगा काढला पाहिजे की बाबा यांच्या मागण्या काय आहेत, कशा रीतीने यांना हे करायचं. या गोष्टीकडे लक्ष नसेल तर देश आपला आज तुम्ही लोकसभा स्पीकरची ही भेट घेतली. लोकसभा स्पीकरनी म्हटलं होतं की आम्ही या संदर्भात काही कारवाई करू, पण ते त्या कुठल्या प्रकारची कारवाई होताना काही नाही. तिथे हाऊसमध्ये काहीतरी विषय वेगळे हाताळले जात आहेत, वेगळ्या विषयांचं हे केलं जात आहे. पण या सगळ्या गोष्टींची लोकांना घेणं देणं नाही आहे. आज जनता बघते, या मुलांचं भवितव्यच नसेल तर तुमची लोकशाही आणि तुमची लोकसभा, राज्यसभा वगैरे या गोष्टी कशाला, काय कशाची घेऊन हे करणार? तुम्ही आता या संदर्भात काय संसद हे राजकारण नाही आहे. राजकारण करण्यासाठी अजिबात आलेलं नाही आहे. कारण आम्ही सुद्धा चळवळीतली लोक आहोत. त्यामुळे आम्हाला हे बघून, फार विदारक दृष्ट बघून मन हेलावतं आहे. आपल्याला कुठंतरी हे वाटतंय की बाबा हे काय चाललं. या गोष्टी ज्यांच्या हातात आहेत, जे करू शकतात, त्यांनी हे करावं. इथे त्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवावे. आज देश मागे जातोय. नाही पण सर, ज्या पद्धतीनं या सगळ्या घडामोडी होत आहे, पूर्वी म्हटलं होतं शांततेने मार्ग होणार, पण त्या पद्धतीनं चर्चा झाली अनेकदा की शांतता. आज त्या मुलांजवळ बघा, त्यांचे चेहरे बघा, त्यांच्यावर असलेले प्रश्न बघा, कुठे शांतता आहे? आज ते हतबल आहेत, पण हतबल असल्याचं गोष्ट ही नाही आहे. ही ताकद बघा, ही एवढी लोक जमलेले, त्याच्यामधनं कोण राजकारण किंवा त्यांना भडकवी वगैरे अशातला भाग नाही आहे. सर देवेंद्र फडणवीस म्हणताय, तुम्ही इथे देवेंद्र फडणवीस म्हणताय की हौसे गौसे नवसे या आंदोलन आले त्यामुळेच झालं. आता त्यांना जर ते खूप अनुभवी असतील आणि बाकी सगळेच जर हौसे गौसे नवसे वाटत असेल, चालेल ना. पण त्या हौसे गौसे नवशांना तुमच्याजवळून ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या करा. तुम्ही तिथे अनुभवी आहात, तुम्ही सरकारमध्ये सरकार म्हणून काम करतायत, तुमच्याजवळून अपेक्षा आहेत. या विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत? पेपर फुटी झाली नसती तर हे झालं असतं का? बरोबर. आज ज्या गोष्टी यंत्रणा तुम्हाला सांभाळायच्या आहेत त्या सांभाळता येत नाही आहेत. त्या सांभाळण्याच्या पलीकडे गोष्टी तुमच्या हातून गेलेल्या आहेत. त्यावर इलाज करा. या मुलांच्या मागण्या मान्य करा. व्यवस्थितरित्या त्यांना दिशा द्या. देश चालणं गरजेचं आहे. महाराष्ट्र गेला पाहिजे पुढे, संपूर्ण देश पुढे गेला पाहिजे. पण धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला असं वाटतं? राजीनामा वगैरे याच्या पलीकडच्या आता गोष्टी झालेल्या आहेत. आज ह्या गोष्टी तुम्ही बघताय का, काय कशा रीतीने चाललेलं आहे? आज ह्यांच्या डोक्यामध्ये जे काही अनुभव आलेले आहेत, जे त्यांनी अनुभव घेतलेले आहेत, या अनुभव पुढे कशा रीतीने त्याचं परिवर्तन होईल हा विचार सरकारने केला पाहिजे. की आज या एका गोष्टीसाठी किंवा हे कधीच झालं पाहिजे होतं. जर तुम्हाला काय करायचं होतं तर करायची वेळ फार मागे होती. आजही आता ताबडतोब जर त्यांनी ते केले, तातडीनं त्वरित त्यांनी काही निर्णय घेतले, तर मला वाटतं यांच्यावरचा जो काही विचार आहे यांचं संबोधन करायला लागेल. यांना व्यवस्थितरित्या देशभर, जसं तुम्ही देशाला उद्देशून हे करता, आज या विद्यार्थ्यांना, या जनतेला करा. जेनझी वगैरे म्हणून या मुलांना हे करू नका. जेनजीच्या नावाखाली त्यांना समजलं की दहशतवादी असं बोललं जातंय. तेच सांगतोय. जेनझीला जर अशी विशेषणं तुम्ही लावत असाल तर उद्या देश जाणार कोण आणि कोण आहे तुमच्यासमोर? हीच मुलं आपल्या देशाचं भवितव्य घडवणार आहेत आणि त्यांच्यासमोर काय वाढवून ठेवलेलं आहे, त्यांचं भवितव्य काय, याच्यावरच त्यांचं प्रश्नचिन्ह नसेल तर तो मार्ग दाखवण्याचा अधिकार, तो मार्ग दाखवण्याचं काम सरकारचं आहे. सरकारने कुठली वेळ न दवडता तातडीनं हे करावं, ही नम्र विनंती. की दहशतवादी आणि हा काही विषय नाही आहे, पण महत्त्वाचा म्हणजे हे जेनजी आहे, भविष्य आहे आणि या भविष्यासंदर्भात विचार करण्याची गरज आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत न्यूज 18 मराठी.